नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. अमेरिकेत भारतीय जोडप्याची मोठी फसवणूक. नकळत डोक्यावर बसले तब्बल 8 कोटींचे कर्ज. हिशेब पाहून उडाली झोप. तुम्हीही परदेशात राहत असाल तर सावधान. न्यूज डेस्क. अमेरिकेत राहून मोठे स्वप्न पाहणाऱ्या एका भारतीय जोडप्यासोबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काहीही चूक नसताना आणि कोणतीही पूर्वकल्पना नसताना या जोडप्याच्या नावावर तब्बल 8 कोटी रुपयांचे, अंदाजे $1 मिलियन कर्ज दाखवण्यात आले आहे. बँकांचे आणि कर्ज वसुली करणाऱ्यांचे डेट कलेक्टर्स फायनल नोटीस चे कागदपत्रे हातात पडताच या जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. नक्की काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून स्थायिक आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक त्यांच्या पत्त्यावर बँकांचे आणि वित्तीय संस्थांचे कडक कायदेशीर नोटिसेस येऊ लागल्या. सुरुवातीला काहीतरी गल्लत झाली असावी असे त्यांना वाटले, पण जेव्हा त्यांनी सविस्तर हिशेब आणि क्रेडिट रिपोर्ट तपासला तेव्हा त्यांच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज थकीत असल्याचे दिसले. आयडेंटिटी थेफ्टचा संशय. हा प्रकार आयडेंटिटी थेफ्ट म्हणजेच ओळख चोरीचा असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परदेशात अनेकदा सोशल सिक्युरिटी नंबर SSN किंवा वैयक्तिक कागदपत्रांची चोरी करून सायबर गुन्हेगार इतरांच्या नावावर मोठी कर्जे उचलतात किंवा क्रेडिट कार्ड्स वापरतात. या जोडप्याच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडल्याचे प्राथमिक अंदाजात दिसत असून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा इशारा. जर तुमचे नातेवाईक किंवा मित्र परदेशात, विशेषतः अमेरिका, कॅनडा किंवा UK राहत असतील तर त्यांना या गोष्टींची काळजी घेण्यास नक्की सांगा. आपला सोशल सिक्युरिटी नंबर SSN किंवा वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका. वेळोवेळी आपला क्रेडिट स्कोअर आणि बँक स्टेटमेंट्स तपासत राहा. कोणताही संशयास्पद फोन किंवा ईमेल आल्यास लगेच सावध व्हा. हा धक्कादायक प्रकार पाहून सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून डिजिटल सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला टच करा.